नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, आपल्या घरात, शाळेत किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात तिरंगा दिसला की नकळत आपली मान अभिमानाने उंचावते. त्या 3 रंगांमध्ये फक्त कापड नसतं, तर आपल्या देशाचा इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग, आपल्या संविधानाची मूल्य आणि करोडो भारतीयांचं स्वप्न दडलेलं आहे. मित्रांनो, 22 जुलै हा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेने आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अधिकृतपणे अंगीकार केला. स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी भारताला त्याची स्वतःची ओळख मिळाली, आपला अभिमान मिळाला, आपला तिरंगा मिळाला. मित्रांनो, आजच्या या विशेष मुलाखतीसाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्व, माननीय प्राचार्य ऋषिकेश पाटील सर. सर हे राजे संभाजी भोसले सैनिकी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य असून गेली 28 वर्ष शिक्षण क्षेत्रात अतिशय समर्पितपणे कार्यरत आहेत. BSc आणि BEd अशी त्यांची शैक्षणिक पात्रता असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम, नेतृत्व गुण आणि उत्तम नागरिकत्वाचे संस्कार रुजवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज राष्ट्रीय ध्वज अंगीकार दिनाच्या निमित्ताने तिरंग्याचा इतिहास, त्यामागील प्रेरणादायी विचार आणि प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी या विषयावर त्यांच्याशी मनमोकळे आपण गप्पा मारणार आहोत. सर, रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल की राष्ट्रीय ध्वज अंगीकार दिवस म्हणजे नेमकं काय? 22 जुलै 1947ला भारतीय संविधान सभेने आपल्या तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारलं. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 15 ऑगस्टला आपण पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवला. याच ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 22 जुलैला आपण राष्ट्रीय ध्वज अंगीकार दिवस किंवा ध्वज दिन, राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा करतो. सर, मग भारताचा जो आपला सध्याचा तिरंगा आहे, तो तिरंगा स्वीकारण्यामागचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगाल का? भारतीय संविधान सभेने 22 जुलैला जो ध्वज अंगीकारला राष्ट्रासाठी, त्याचे खरं स्वरूप व्यंकय्या पिंगलीकर म्हणून जे आहेत यांनी तयार केलेली जी रचना आहे, त्यात त्यांनी 22 जुलै 1947ला संविधान सभेमध्ये जो त्याचं स्ट्रक्चर मांडलं, त्याच्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा या अशा 3 रंग त्यात स्वीकारले गेले, ज्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचं एक अशोक चक्र ठेवलं गेलं. तिरंगा ध्वजाला मान्यता दिली गेली. सर, आपल्याकडे स्वातंत्र्यापूर्वी अनेक झेंडे आपण वापरलेले आहेत, तर मग भारतासाठी जे वेगवेगळे ध्वज आपण वापरत होतो त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? सध्या भारतामध्ये झेंड्यांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्याच्यापेक्षा तिरंगा हा एकच आपला झेंडा असला पाहिजे. याच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातही वेगवेगळे झेंड्यांचा वापर वेगवेगळे ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजाचे अनेक बदल झाले. 1906च्या पहिल्या झेंड्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा अशी 3 रंग होती. नंतर 1907 मध्ये मादाम कामा यांनी परदेशात असाच एक ध्वज फडकवला आणि 1917च्या होम रूल चळवळी दरम्यान दुसरा ध्वज वापरण्यात आला. अखेर 1931 मध्ये काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवा पट्टे असलेला जो झेंडा वापरला, तो पुढे तिरंग्या झेंड्यामध्ये रूपांतरित झाला. नंतर पिंगळीकरांनी 1947ला 22 जुलैला तो आपल्या संविधान सभेमध्ये मांडला आणि त्याला संविधान सभेने परवानगी दिली आणि 1947 पासून आपण आजपर्यंत झेंडा तिरंगाच वापरतो. हो सर. सर, आपल्या तिरंग्यात 3 रंग आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा. तर मग या 3 रंगांचा नेमका अर्थ काय आहे आम्हाला सांगाल का? केशरी रंग जो आहे ना, तो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार त्यागाचं प्रतीक आहे, त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि सत्याचं प्रतिनिधित्व करतं आणि हिरवा रंग जो आहे समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे. अशी ही 3 रंग आहेत. याच 3 रंगांचा जर खरा अभ्यास केला तर आपल्याला जगण्यासाठी आणि सगळं आपलं स्वरूप मांडण्यासाठी देशाचं या 3 रंगांमध्ये खूप काही दडलेलं आहे या तिरंग्यामध्ये. हो, नक्कीच सर. सर, अशोक चक्रात किती आरे असतात आणि त्यामागचा नेमका संदेश काय आहे? अशोक चक्रामध्ये एकूण 24 आरी वापरल्या जातात. अशोक चक्राचं महत्व असं आहे की ते एक चक्राकार स्वरूपात आहे आणि ते पुढे पुढे आपण कशी आपली प्रगती केली पाहिजे, देशाला कसं पुढे नेलं पाहिजे, हे खरं अशोक चक्राचं प्रतीक आहे. त्या आरींच्या माध्यमातून आपण एक स्ट्रॉंग कसं राहिलं पाहिजे, एकत्रित कसं राहिलं पाहिजे आणि आपली देशाची प्रगती कशी साधली पाहिजे, हा खरा त्याच्या मागचा अर्थ आहे त्याच्यामध्ये दडलेला. नक्की सर. सर, आपल्या राष्ट्रीय ध्वजाची रचना करणारे पिंगली व्यंकय्या यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? त्यांचं नाव पिंगली व्यंकय्या, व्यवसाय आणि स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ज्ञ, कृषी संशोधन आणि ध्वज रचनाकार म्हणून त्यांचं खरं नाव पुढे भारतात समोर आलं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता.
त्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या विविध नमुन्यांचा अभ्यास करून मगच ध्वजाची रचना केली. महात्मा गांधी यांनी त्यांना ध्वजाच्या त्यांच्या कल्पनेचं कौतुक केलं फार, आणि त्यात त्यांनी सुधारणा सुचवल्या महात्मा गांधींनी त्यावेळेला, आणि त्या सुधारणा त्यांनी सगळ्या पुढे अंमलात आणल्या. 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेत राष्ट्रध्वजाचा अंतिम स्वीकार केला. अंतिम ध्वज मध्यभागी 24 आरी असलेले अशोक चक्र समाविष्ट करण्यात आले. त्याच्यामध्ये त्यांचं नंतर व्यंकय्या यांचं जे निधन आहे ते 4 जुलै 1963 झालं. पण आज जो आपण सन्मानाने भारतीय ध्वज फडकवतो त्याचे रचनाकार खरे पिंगली व्यंकय्या आहेत. हो सर. सर, आजच्या पिढीने तिरंगाकडे फक्त एका प्रतीकाप्रमाणे न पाहता त्यामागची मूल्य कशी समजून घ्यावीत? तसं आजच्या पिढीसाठी तर तिरंगा फारच महत्वाचा असला पाहिजे. लोकसंख्या खूप वाढत चालली आहे देशामध्ये. स्वातंत्र्यानंतर ज्या सगळ्या अडचणी येत आहेत, म्हणजे देशाने प्रगतीही खूप केलेली आहे, पण त्यासोबतच त्याचा बॅकबोन जर पाहिला आपण, मागची पार्श्वबाजू देशाचं, तर बऱ्याच साऱ्या अडचणी पण निर्माण होत आहेत. व्यसनाधीनता वाढते, त्याच्यानंतर मुलांमधली संस्कार कमी होत चालली आहेत. या संस्कारांसाठी देशभक्ती ही आपल्या शिक्षणामध्ये कंपल्सरी केली पाहिजे. जसं मी एका सैनिकी शाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम करतो, तर आमच्या शाळेचा फर्स्ट मोटो आहे राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्ती ही तुमच्या लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायला सुरुवात केली तर पुढे येणारी जी आज मुलींवरती होणारे बलात्कार असतील, मुलांची व्यसनाधीनता आहे, या सगळ्या गोष्टींना आपोआप त्याच्यामध्ये प्रमाण कमी कमी होत जाईल, आणि याच्यातनं राष्ट्रभक्तीकडे मुलं वळाली की त्यांना देशाविषयी सन्मान वाटायला लागेल. त्या सगळ्या गोष्टींपासून मुलं लांब चालली, तर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण मुलांना परत देशभक्तीकडे आणू, आणि त्याच्याने देश बळकट होणं फार आवश्यक आहे. बरोबर. कारण भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, आणि जगामध्ये सगळ्यात मोठं हिंदू राष्ट्र म्हणून भारतच आहे. आजूबाजूला आपल्या भारताची जर रचना पाहिली तर भारताच्या आजूबाजूला असणारी सगळी राष्ट्र ही भारतावरती टपून बसली आहेत की भारत आपण कधी मिळवू, याच्यातले काही भाग आपल्याला कसा मिळेल, यांची संपत्ती कशी मिळेल, यांचा देश कसा खराब होईल, या सगळ्या प्रवृत्तीने आजूबाजूचे सगळेच देश बसले आहेत. पण त्याच्यासाठी जर आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने राष्ट्रभक्तीचा, त्यातल्या त्या तरुण मुलांनी किंवा लहानपणापासून मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या की तरुणपणात त्याच्यात जास्त वाढ होईल. त्या मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर तो शिक्षणामध्येही राष्ट्रभक्तीसाठी कंपल्सरी शासनाने पण केलं पाहिजे की ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. NCC असेल, सैनिकी स्कूलचं प्रमाण वाढलं पाहिजे. नंतर तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये सैनिकी ड्रिल्स असतील, परेड्स असतील, किंवा मुलांना वेगळ्या वेगळ्या सहली ज्या कंपल्सरी राष्ट्रभक्ती जिथं निर्माण होईल अशा ठिकाणी मुलांना सहलीसाठी घेऊन जाणे, त्यांना प्रेरित करणे, असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. सर, ध्वज पकडताना किंवा वापरताना आपल्याला काही नियम सांगितले जातात. म्हणजे आपण दरवर्षी बघतो की 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आलं त्यावेळेस अनेक झेंडे बाजारात विकायला येतात, पण काही ते झेंडे पायाखाली तोडवले जातात किंवा त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर होतो. तर मग जे नियम आहेत नागरिकांना माहीत असणं किती गरजेचं आहे, आणि ते नियम कोणते कोणते? नियम नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे, कारण तो आपल्या राष्ट्राचा ध्वज आहे, राष्ट्रध्वज आहे. तर राष्ट्रध्वजाची गरिमा ही राखलीच गेली पाहिजे. मग या राष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक, कुठल्याही नागरिकाने त्याचा अपमान केला असेल तर तो कदापि सहन केला गेला नाही पाहिजे. त्याच्यासाठी पर्टिक्युलर एक कुठली तरी शिक्षा असली पाहिजे. किंवा राष्ट्रध्वज फडकवतानाच प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जर रुजलेली असली किंवा त्या झेंड्याविषयी त्याच्या मनात सन्मान असला तर तो कुठल्याही प्रकारे त्याला अपमानित करणार नाही किंवा त्याला पायाखाली तोडवणार नाही, किंवा 15 ऑगस्ट संपल्यानंतर त्याला ते छोटे ध्वज आपण जे गाडीला लावतो ते कचऱ्यात टाकणार नाही, टाकतानाही त्याचा 4 वेळा विचार करेल. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच राष्ट्रभक्तीच्या मार्गातून कमी होऊ शकतात. सर, अलीकडेच आपल्याकडे हर घर तिरंगा मोहीम राबवली गेली होती. तर मग या मोहिमेमुळे समाजात काय सकारात्मक बदल झाले असं तुम्हाला वाटतं? नाही, हर घर तिरंगा ही खूप चांगली संकल्पना आहे, पण हर घर तिरंगा हा फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीलाच नसावा. हर घर तिरंगा हा प्रत्येक माणसाच्या मनात रुजला पाहिजे. त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, ना की नुसतं घरावरती झेंडा लावून हर घर तिरंगा होणार नाही. तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त शाळांमध्येच नाही फडकला पाहिजे, तो भारताच्या प्रत्येक माणसाला त्या दिवशी कंपल्सरी केलं पाहिजे. नाही तर बरीचशी डिपार्टमेंट्स अशी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या सुट्ट्या एन्जॉय करतात, तर त्यांना कंपल्सरी केलं पाहिजे की आज आपला 15 ऑगस्ट आहे, 26 स्वातंत्र्य दिन आहे, प्रजासत्ताक दिन आहे, तर आपण त्याला कंपल्सरी करून प्रत्येक नागरिकाला त्या दिवशी सुट्टी जरी दिली तर त्या दिवशी राष्ट्रभक्तीचंच काम त्याच्याकडून झालं पाहिजे, आणि झेंड्याची गरिमा कशी राखली जाईल याच्यासाठी त्याने प्रेरित झालं पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की काही उपक्रम शाळांनी राबवले पाहिजे ध्वजाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी. तर असे अजून कुठले कुठले उपक्रम आपल्याला राबवता येतील? तिरंग्याविषयी महत्व तर प्रत्येक शाळेमध्ये काही ना काही प्रमाणात टीचर्स लोक मुलांना सांगतच राहतात, पण ह्या सगळ्या गोष्टी पालकांपर्यंतही पोहोचणं आवश्यक आहे.
काय होतंय, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जो समन्वय सध्या साधला जात नाही. पालक जोपर्यंत मुलांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि मुलं पालकांपर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत शाळा पण पूर्ण होणार नाही. नुसतं शाळा आणि शिक्षकांनी सगळ्या सुधारणा होतील अशातला भाग नाहीये. त्याच्यात पालकांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यांनी तिरंग्याविषयी, शिक्षकांनी तुला जे सांगितलंय त्याच्यात त्यांनी परत अपग्रेडेशन केलं पाहिजे. आणखी घरी आपण वेगवेगळ्या सिनरीज लावतो, त्याच्यापेक्षा एखादा तिरंगा लावला पाहिजे. तिरंग्याची चित्र मुलांना काढायला लावली पाहिजे. आपण चांगलं चित्र काढत असू तर आपल्या मुलांनाही तिरंग्याविषयी माहिती दिली पाहिजे. तुमच्या निबंध स्पर्धा असतील, असंही आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शासनाच्या माध्यमातून त्या स्पर्धा घेतोच. पण नुसत्याच निबंध स्पर्धा घेऊन होणार नाही, तर तो मनामनात रुजणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमची राष्ट्रभक्तीची गीतं असतील, राष्ट्रभक्तीचे कार्यक्रम असतील, वेगवेगळे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात शाळेमध्ये, त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रभक्ती प्रथम असली पाहिजे, नंतर इतर सगळे कार्यक्रम. नाही तर आजकाल जे स्नेहसंमेलन होत आहेत सगळे, तुम्ही स्कूल्समध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये फार कमी शाळांमध्ये, आता आमच्या शाळेमध्ये जे स्नेहसंमेलन होतं, आमच्याकडे मुलंच असल्यामुळे आम्ही नृत्य घेतो, पण त्याच्यातली 50% पार्ट आमच्या राष्ट्रभक्ती गीतांवरती असतो. आमच्याकडे फक्त मुलं आहेत, मुली नाही आहेत, पण आम्ही राष्ट्रभक्तीचेच गीतं बसवतो. ते ड्रेस असले पाहिजे. आपण एखादा आर्मीवाला समोर दिसला तर एवढ्या सन्मानाने त्याच्याशी वागतो, त्याचा ड्रेस. नंतर तुमचे स्कूलचे पण जे ड्रेस आहेत त्याच्यामध्ये थोडीशी इंग्लिश मिडियमची ड्रेस यायला लागली, त्याच्यापेक्षा तुम्ही राष्ट्रभक्तीशी रिलेटेड चांगली ड्रेस आणा. स्कूल्सला कंपल्सरी करा की एक दिवस का असे ना तो सैनिकी पेहराव त्यांच्यामध्ये आला पाहिजे. पेहराव आला की आपोआप डिसिप्लिन, आपोआप तुम्ही एकदा सैनिकी ड्रेस घातला की तुमच्यामध्ये 50% डिसिप्लिन आपोआप संचारतं. त्याचे ते शूज असतील, त्याची टोपी असेल, त्याचं बॅच असेल, हे सगळं त्याने ड्रेस घातला की त्याला आपोआप त्याच्या अंगामध्ये ते राष्ट्रभक्ती संचारते. असं एक दिवस का असे ना, एक ड्रेस का असे ना, एक ड्रेस कोड, एक ड्रेस मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना कंपल्सरी केलं पाहिजे. NCC आहे बऱ्याचशा शाळांमध्ये, पण ती पर्टिक्युलर तेवढं मुलांपुरतंच मर्यादित असतं. तर त्याच्यापेक्षा जास्त स्वरूपात सगळ्या मुलांपर्यंत ते गेलं पाहिजे. नाही तर लहानपणी एक पहिलीमध्ये तो फक्त सोल्जर सारखा बंदूक घेऊन चित्र पाहायचं नाही, तशाने राष्ट्रभक्ती रुजणार नाही. तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. नक्कीच सर, नक्कीच सर. देशप्रेम म्हणजे फक्त राष्ट्रीय सण साजरे करणं नाही, तर रोजच्या आयुष्यात ते कसं आपल्याला जगता येईल याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन केलं, 1 मेला झेंडा फडकवला किंवा त्या दिवशी पांढरे कपडे घातले, सेल्फी काढले, तुमच्या स्टेटसला ठेवले, याच्याने काही राष्ट्रभक्ती होत नाही. किंवा तुम्ही राष्ट्रप्रेम तुम्हाला करायचं असेल तर खूप सारी गोष्टी आहेत. तुमच्या जी आपल्याला शिक्षणामध्ये जी मूल्य दिली आहेत 10-12 मूल्य जरी तुम्ही अंगीकारले तरी तुमची राष्ट्रभक्ती होते. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ते काम प्रामाणिकपणे करा, ही सगळ्यात मोठी राष्ट्रभक्ती आहे. नाही तर एकेका अधिकाऱ्यांच्या घरामध्ये बॅगाच्या बॅगा सापडतायत, ही राष्ट्रभक्ती नाहीये. तुम्ही नोकरीला लागताना जी शपथ घेताय, जे शपथपत्र लिहून देताय, त्याची जाणीव तुम्हाला सतत असली पाहिजे की आपण काय करतोय. असं तुम्ही जे पण काम, शेतकरी असेल त्याने प्रामाणिकपणे शेती केली पाहिजे, नंतर नोकरीवाला असेल तर त्याने प्रामाणिकपणे नोकरी केली असेल, विद्यार्थी असेल त्याने प्रामाणिकपणे अभ्यासच केला पाहिजे, त्याचं एज्युकेशन असेल. जो प्रामाणिकपणा आहे ना, तो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये रुजला की राष्ट्रभक्ती आपोआप रुजेल. बरोबर. तुमचे मूल्य तुम्ही सांभाळलेत. आपल्या संस्कृतीमध्ये एवढे छान छान मूल्य आहेत. आपली संस्कृती इतकी सुंदर आहे जगाच्या पाठीवरती, हिला इतिहास एवढा मोठा आहे. हे संस्कार आपण पूर्वपार जरी पुढे नेत गेलो तरी राष्ट्रभक्ती जोपासली जाते. राष्ट्रभक्ती असं काही वेगळं करून किंवा लिहून किंवा मांडून तुमची होणार नाहीये. ती तुम्हाला तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, जगण्यातनं. आता आई वडिलांचे प्रश्न एवढे निर्माण होत चालले, तर हा पण एक राष्ट्रभक्तीचाच प्रकार आहे ना. तुम्ही तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत असाल तर, आणि तुम्ही मोठे अधिकारी असाल, 15 ऑगस्टला झेंडावंदन करत असाल कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये, तर कुठली राष्ट्रभक्ती आली? तुम्हाला तुमच्या परिवाराची जाणीव नाही, आईबाबांची जाणीव नाही. तर ही म्हणून त्याच्यासाठी तुमच्यामध्ये मूल्य रुजणं ही सगळ्यात मोठी राष्ट्रभक्ती आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाचा फार सुंदर उपक्रम आहेत. सकाळी जी असेंब्ली होते त्या असेंब्लीमध्ये मूल्यांवरती रोज विश्लेषणं होतात, नंतर तुमची राष्ट्रभक्तीची गीत होतात. आता महाराष्ट्र गीत एकनाथ शिंदे आल्यापासून महाराष्ट्र गीत ऍड केलं. या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्याच पाहिजेत. नुसतं पुस्तक आता 11वी 12वीच्या पोरांची अवस्था अशी आहे, प्रत्येकाला जेईलाच जायचंय, प्रत्येकाला नीटच करायचंय. तर तुम्ही आर्मीकडे वळाली पाहिजे. आर्मीचे स्क्रिप्ट तुम्ही पाहिल्या पाहिजे. वेगवेगळे NDA सारखी एक्झाम आहे, जी एक्झाम फक्त तुम्हाला 12वी नंतर UPSC लेवलची एक्झाम देता येते. या माध्यमातून तुम्ही ऑफिसर्स होणार आहे. ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला खूप सारी देशाची सेवा करायला मिळते. नुसतं आर्मीत जाऊनच देश सेवा होणार नाही, तुम्ही घरी राहून देश सेवा करू शकतात. प्रामाणिकपणा असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर सर. आजच्या तरुणांना राष्ट्रीय ध्वज अंगीकार दिवसाच्या निमित्ताने तुम्ही कोणता संदेश द्याल? राष्ट्रभक्ती प्रत्येक तरुणामध्ये येणं फार आवश्यक आहे. आज तरुणांना राष्ट्रभक्ती याच्याकरता आवश्यक आहे की मुलं कॉलेजला असणारी जी मुलं असतील किंवा सगळीच मुलं नाहीत त्याच्यातली,
फार 30-40% मुलं असतील किंवा 10% मुलं असतील, तर त्या मुलांमध्ये राष्ट्रभक्ती येणं याच्याकरता गरजेचं आहे की ज्याच्याने समाज आणि सगळं राष्ट्र घडणार आहे यांच्याच हाताने. तर त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा येणं आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये रुजणं आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती रुजली की तुम्ही देशासाठी काही करू शकतात. बरोबर. इस्रायल बघा तुम्ही, इस्रायलमध्ये कंपल्सरी आहे. पण घरातला प्रत्येक व्यक्ती देशाच्या सेवेसाठी गेला पाहिजे. एक तरी व्यक्ती देशाच्या सेवेसाठी गेला पाहिजे. आज नवीन तरुण मुलांमध्ये आता आम्ही बघतो आमच्या सैनिकी शाळेच्या माध्यमातून 11वी-12वीला जी मुलं सगळी ह्याच्यातनं येत आहे ग्रामीण भागातनं, त्या मुलांना खूप इंटरेस्ट आहे आर्मीमध्ये जाण्याचा. ती पूर्ण मेहनतही करताय, पण त्याच्यासाठी नुसतं अकॅडमीज उघडून उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी स्पेशल शासनाने कुठलं तरी उपक्रम आणला पाहिजे ज्या माध्यमातून ती पूर्ण मेहनत करताय ती त्या इन्स्टिट्यूटमधूनच त्या मुलांचं सिलेक्शन झालं पाहिजे. ना की तुम्ही एका ठिकाणी त्यांना एकत्रित करून त्यांचं सिलेक्शन करतो, त्या दिवसाच्या परफॉर्मन्सवरच तुम्ही सिलेक्शन करताय, पण त्याचं 2 वर्ष त्याने किती मेहनत केली, तो काय काम करतो, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये देशभक्तीचे काय काय तो करतोय देशासाठी किंवा नोकरीसाठी का असेना, पण अशा मुलांचं सिलेक्शन होणं फार आवश्यक आहे. आणि करतायत मुलं, खूप मेहनत करतात. पुरं तरुण मुलं करतायत. सगळीच मुलं खराब आहेत अशातला भाग नाही, खूप चांगली मुलं आहेत. नक्की सर. सर, जर एका वाक्यात तिरंग्याचं महत्त्व सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? तिरंगा हे आपल्या देशाचं अखंडतेचं, शौर्याचं आणि अभिमानाचं जिवंत प्रतीक आहे. जिवंत या शब्दाचा अर्थच फार मोठा आहे. त्याच्याकडे पाहत राहिलो आपण तरी आपल्याला खूप साऱ्या प्रेरणा त्याच्यातनं मिळणार आहे, म्हणून त्याला जिवंत प्रतीक म्हणतो आपण. नक्कीच सर, नक्कीच. सर, आज आपण राष्ट्रीय ध्वज अंगीकार विषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. तिरंगा म्हणजे फक्त आपल्या देशाचा ध्वज नाही, तो आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मनातला अभिमान आहे, एकता आहे आणि जबाबदारीची जाणीव आहे. श्रोते हो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तिरंग्याकडे पाहाल तेव्हा त्याच्या 3 रंगामागची मूल्य आणि अशोक चक्राचा संदेशही नक्की आठवा. आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या मान्यवर पाहुण्यांचे खूप खूप आभार. नमस्कार. मी आरजे रसिका आता घेतेय तुमचा निरोप. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.